Now we complete the remaining part. In previous video we see the exact addition calculation part. Now we see the clearing part. म्हणजे काय, हे जे टेक्स्ट आहेत त्यांच्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक क्लिअर झाल्याचं पाहिजे. त्याच्यासाठी मी अजून एक कमांड बटन घेतलं. ठीक आहे, त्या कमांड बटनला मी एक नाव देणार. ठीक आहे ना, सिम्पली क्लिअर नाव आहे म्हणून मी इथं काय नाव दिलं, ऑटोमॅटिक तिथं क्लिक झालंय म्हणून त्या प्रॉपर्टीज त्याच्या ओपन झाल्या. इथं नाव दिलं मी क्लिअर. आता मला विदाऊट हे जे कॅन्सलिंग बटन आहे, विदाऊट कॅन्सलिंग बटन मला काय करायचं, इथून बटन मधून कॅन्सल करायचंय. तर त्याच्यासाठी मी अजून एक कमांड बॉक्स घेतला. तो कमांड बॉक्स मी इथं परत डिस्प्ले केला, असं ड्रॅग केला. आता ऑटोमॅटिक त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत कमांड 3च्या ओपन झाल्यात. कॅप्शन मध्ये गेलोय, मग त्याचं नाव चेंज करा. कमांड 3 वरून काय देणार तुम्ही, एक्झिट असं नाव दिलं. जेव्हा मी एक्झिट बटनवर क्लिक करल त्यावेळेस काय झालं पाहिजे, एक्झिट झालं पाहिजे त्या फॉर्म मधून. आणि ज्यावेळेस मी क्लिअरवर करल त्यावेळेस काय झालं पाहिजे, ह्या सगळ्या टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यू त्या क्लिअर झाल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस मी ऍडिशन कमांडवर करल त्यावेळेस काय झालं पाहिजे, ऍडिशन झाली पाहिजे टेक्स्ट 1 ची आणि टेक्स्ट 2 ची. नाउ सी द कोडिंग फॉर द क्लिअर बटन. ऑटोमॅटिक क्लिअरचं ओपन झालं, क्लिअर कमांड बटन 2 आहे म्हणून तिथं. आता ज्यावेळेस तुम्हाला क्लिअर करायचंय तर असं लिहायचं, टेक्स्ट 1 डॉट टेक्स्ट हा कोड आहे इक्वल्स टू, तुम्हाला वी हॅव टू पुट द नल व्हॅल्यू इन टू दॅट टेक्स्ट. मग नल व्हॅल्यू पुटअप करण्यासाठी डबल कोडेड जे आहे ते डबल कोडेड तुम्हाला असं लिहावं लागतं. परत कशाची झाली पाहिजे, टेक्स्ट 2 डॉट टेक्स्ट 3. सगळ्या तिन्ही टेक्स्ट बॉक्सची क्लिअर झाली पाहिजे व्हॅल्यू, म्हणून असं सिम्पली नल व्हॅल्यू आपण काय करतो, पुट करतो. नल व्हॅल्यू म्हणजे 0 नाही. ठीक आहे ना, ब्लँक करतो. तर ब्लँक करण्यासाठी हा कोड आहे. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर आता मला काय करायचंय, एक्झिट करायचंय. मग एक्झिट म्हणजेच काय, पूर्ण प्रोग्रामिंगच्या बाहेर. म्हणजे सिम्पली फक्त काय लिहायचंय तुम्हाला, एंड. मग तुमचा प्रोग्राम काय होतो, ऑटोमॅटिक एंड. मग हा झाला सगळा तुमचा कोडिंग. आता ह्याच्यामध्ये बघा, हा काय झाला तुमचा एक्सप्लिसिट डिक्लेरेशन. ठीक आहे ना, म्हणजे पब्लिक डिक्लेरेशन झालं. आता आपण रन करून बघू कसं रन होतं. बघा, हा एक वेगळा फॉर्म रन झाला. इथं हे जे कॅन्सलिंग बटन आहे ना त्याच्याऐवजी मी हे एक्झिट बटन तयार केलेले. आता सपोज मी इथं व्हॅल्यू टाकली 54 आणि इथे टाकलं सपोज 4, तर किती आली पाहिजे आन्सर, 58 आलं. क्लिअर केलं तर हे सगळं गेलं पाहिजे, बघा गेलं. आणि एक्झिट म्हणलं तर एक्झिट म्हणजे ऍक्च्युअल तुमच्या मेन कशावर आले, मी कोडिंगवर आले. तर ह्याला म्हणतात व्हीबीचा हा एक्झॅक्टली प्रोग्रामिंग. जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलंय, बॅक कलर मध्ये जा, ट्रायंगलवर क्लिक करा, पॅलेट मध्ये जा आणि कोणतं पण एक कलर चूज करा. त्याचे कलर चेंज होतात. असं डिझायनिंग तुम्ही वेगवेगळं डिझायनिंग करू शकता. ठीक आहे ना, आता वेगवेगळे डिझायनिंग करा. ठीक आहे, असं डिझायनिंग पण करू शकता. फॉर्मचं जर कलर चेंज करायचं तर फॉर्मवर क्लिक करा, परत त्याचा बॅक कलर, पॅटर्न, सपोज मी हा फेंट कलर दिला असं. म्हणजे तुम्ही वेगवेगळे कलर चेंज करू शकता. समजलं. त्याच्यानंतर रिझल्टचं पण वाटलं असतं चेंज करू आपण, तर असे वेगवेगळे चेंज करू शकता. आता जरा थोडंसं अजून एक फेंट घेते म्हणजे कळेल. हे असे कलर्स चेंज होतात. आता आपल्याला बघायचंय तर बघायचंय इम्प्लिसिट डिक्लेरेशन. कसलं बघायचंय, इम्प्लिसिट. आता मला हेच व्हॅल्यू घेऊन काय करायचे ना, सबस्ट्रॅक्शन पण करायची. काय करायचंय, सबस्ट्रॅक्शन. हेच व्हॅल्यू राहणार, हेच राहणार, पण फक्त ऑपरेशन अजून एक काय, सबस्ट्रॅक्शन. मग इथं अजून एक कमांड बटन घेतलं आणि मी इथं ड्रॅग केलं सिम्पली. ठीक आहे, तर त्या कमांड 4ला मी काय नाव देणार आहे, सपोज दिलं इथं सबट्रॅक्शन. ठीक आहे ना, सबट्रॅक्शन दिलं. आता ह्याचं कोडिंग लिहायचंय, तर मग हे कोडिंगसाठी मी काय केलं, याच्यावर डबल क्लिक झालं, सबस्ट्रॅक्शनचं कोडिंग ओपन. आता ह्याच्यामध्ये मला व्हेरिएबल वेगळे घ्यायचे. ठीक आहे ना, सपोज आता सेम व्हेरिएबल घ्यायचे तर सिम्पली इथं काय लिहिणार तुम्ही, परत व्हॅल्यू घ्यायच्यात तुम्हाला. मग डीम वेगळं घ्यायचं तुम्हाला, एक्स आणि वाय अशी व्हॅल्यू घेतली मी. आणि स्टोअर करण्यासाठी काय घेतलं मी, सी. 3 व्हेरिएबल घेतले. ठीक आहे ना, ॲज कोणत्या ह्याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला, इंटिजर ह्याच्यामध्ये. मग इंटिजर मध्ये क्लिक केलं मी. ठीक आहे, स्पेस दाबायचा, एंटर करायचं, आलं ब्ल्यू मध्ये. ह्याला म्हणतात एक्सप्लिसिट डिक्लेरेशन. मग एक्सला तुम्हाला कोणाची व्हॅल्यू घ्यायची आहे, व्हॅल्यू ऑफ टेक्स्ट 1 डॉट टेक्स्टची व्हॅल्यू घ्यायची, कम्प्लीट द ब्रॅकेट. देन वायला कोणाची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ युअर टेक्स्ट 2 डॉट टेक्स्टची. ठीक आहे ना, मग केलं, परत सिम्पली राऊंड ब्रॅकेट केलं. आता झेड इक्वल्स टू तुम्हाला काय लिहायचंय, एक्स मायनस वाय लिहिलं. आणि तो एक्सची व्हॅल्यू, झेडची व्हॅल्यू ती कोणाला पुटअप करायची, टेक्स्ट 3 डॉट टेक्स्टला. म्हणून मी इक्वल्स टू काय लिहिणार, झेड.
ठीक आहे. आता बघा तुम्ही प्रोग्राम रन कसा होतो. आता सपोज मी इथं लिहिलं 12 आणि इथं घेतलं मी सपोज 6. जर मी सबस्ट्रॅक्शन केलं तर आलं -6, त्याच्या ॲडिशन केली झाले, त्याला रिप्लेस 18, क्लिअर केलं झालं क्लिअर, आणि एक्झिट केलं तर एक्झिट. ह्याला म्हणतात, आता सपोज ह्याला म्हणतात एक्सप्लिसिट, ह्याला काय म्हणतात इम्प्लिसिट. ज्यावेळेस तुम्ही विधीने त्या सब मॉड्यूलमध्ये करता त्यावेळेस. आता मला सांगा ह्याला ऍप्लिकेबल झालं का? ए आणि बी काय झालं? प्रायव्हेट झाले. ठीक आहे ना. आणि हे काय झाले? हे झाले प्रायव्हेट, आणि हे एबीसी काय झाले? पब्लिक. हे जे डिक्लेरेशन आहे ह्याला म्हणतात डिक्लेरेशन टाईप कोणतं म्हणतात? एक्सप्लिसिट. हे पब्लिकली तुम्ही कोणते पण व्हेरिएबल घेऊ शकता. वाटलंच तर तुम्हाला अजून एक मल्टिप्लिकेशनचं करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली. सेम व्हॅल्यू घ्यायच्यात. अजून एक कमांड बटन घेतलं मी, इथं लिहिते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इथं केलं, त्या कमांड बटनला नाव दिलं मी मल्टिप्लिकेशन. बघा मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो सेम व्हॅल्यू ठेवायच्यात. मला ए बी घ्यायचंय. मग ह्याच्यासाठी कोडिंगला परत मी सांगते डबल क्लिक करायचं, त्याचाच प्रायव्हेट सब ओपन झाला. आता मला व्हॅल्यू कोणाच्या घ्यायच्यात? ए आणि बीच्या. मग C=, आपण बघू काय होतं. ए, तुम्हाला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्यात ना, मग सिम्पली कॉपी पेस्ट करा. फक्त इथला हा जो कोड आहे ना हा कॉपी पेस्ट करा, म्हणजे 17 लिहावं लागणार नाही. सिम्पली कॉपी आणि इथं काय करायचं? पेस्ट. फक्त सिम्बल कसला चेंज होणार? ह्या प्लसच्या ऐवजी इंटू येणार. ठीक आहे. मग आता बघू रन होतंय का. बघा हा काय होतंय. स्टॉप. 1-2 मिनिटं. मी प्रोजेक्ट सेव्ह करते म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. ऍड नाव दिलं मी. ठीक आहे. प्रोजेक्टला पण ऍड सब असं नाव देते. विबिन डेट ह्याच्यामध्ये सोर्सला नो म्हणायचं. आता रन करते मी. ठीक आहे. रन झाला. आता बघा इथं सपोज 4 आणि इथं दिलं 2. 4 × 2 किती झालं मल्टिप्लिकेशन? 8. ठीक आहे ना. आता सबस्ट्रॅक्शन करते. -2 का आलं इथं? कारण की तुम्ही व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला. ठीक आहे ना. त्याच्यामुळे इथं काय लिहायचं? हे डबल इंटिजरच्या ऐवजी काय घ्या तुम्ही? इथं डबल घ्या. ठीक आहे. डबल व्हेरिएबल घेतलं. आता इथं बघा तुम्ही असं म्हणसाल मॅडम हे पण रन झालं आणि ते पण रन झालं का? तर हे हा जो डीम व्हेरिएबल आहे हे काय झालं? एक्सप्लिसिट, आणि हे काय झालं? इम्प्लिसिट. पण ह्याला व्हॅल्यू कशाची गेली परत? अगेन एक्सप्लिसिटची. ठीक आहे ना. ह्याला म्हणतात एक्स्ट्रीमली सॉरी, ह्याला म्हणतात एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट डिक्लेरेशन. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. हा असा असतो तुमचा GUI. ठीक आहे ना. आता तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये मला फक्त ऍड काय करून दाखवायचं? डिव्हिजनचा कोडिंग. ठीक आहे. हे जे आहेत ह्याला म्हणतात सब मॉड्यूल. हे सब मॉड्यूल आहेत. ह्या मेन प्रोग्रामचे हे काय सगळे सब मॉड्यूल आहेत. ठीक आहे. हे बघा हे वेगवेगळे सब मॉड्यूल आहेत. त्या सब मॉड्यूलचे हे सगळे काय आहेत? मेन मॉड्यूल. म्हणजे तुमचा मेन प्रोग्राम कोण झाला? हा फॉर्म जो आहे, हा जो फॉर्म जो आहे तो तुमचा मेन प्रोग्राम. ह्या मेन प्रोग्राम मध्ये दीज आर द सब मॉड्यूल. म्हणून इथं काय येतं? प्रायव्हेट सब. ठीक आहे. जर काही डाऊट असेल तर नक्की मला विचारा नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.